नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण डोके व पाय बुद्धिमत्तेमधील हा टॉपिक आहे पाहणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, यावरील प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर असे उदाहरण ट्रिक्सने काही सेकंदात कशी सॉल्व्ह करायची ते आपण आज शिकणार आहोत. त्यामुळे लवकर जॉईन व्हायचं आहे आणि आपल्या मित्रांना सांगायचं आहे लवकर जॉईन व्हायला. ठीक आहे. लवकर फास्ट फास्ट लाईव्ह लेक्चर स्टार्ट झालेलं आहे. लवकर. डोके व पाय बुद्धिमत्ता. एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत. जर त्या सर्वांचे डोके 90 व 224 पाय असतील तर एकूण शेळी किती? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, बेसिक तुम्हाला सांगतो. कोंबडी, ठीक आहे, कोंबडी. एका कोंबडीला पाय किती असतात ना मित्रांनो? 2 पाय असतात. शेळीला पाय किती असतात? शेळी शेळी तुम्ही बघितली असेल, 4 पाय असतात. वाघाला किती असतात? 4 पाय असतात. गाईला किती पाय असतात? 4 पाय असतात. बदकाला पाय किती असतात? 2. हे तुम्हाला बेसिक माहिती आहे. कोंबड्याला किती आहेत? 2. माणसाला किती पाय? 2. ठीक आहे. बेसिक नॉर्मल सर्वांना माहिती आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आता कसे सॉल्व्ह करायचे बघा. काळजीपूर्वक फक्त लक्ष द्या. दिले काय? एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहे. जर त्या सर्वांचे डोके 90 व 224 पाय असतील तर एकूण शेळी किती? म्हणजे कोंबड्या आणि शेळी यांचे पाय मिळून 90 पाय, 224 पाय आहेत आणि डोके किती आहेत? 90 आहे. ठीक आहे. तर बघा, 90 डोके म्हटल्यानंतर काय करायचं मित्रांनो? तुम्हाला इथं विचारलेलं एकूण शेळी किती? मग मित्रांनो, हे 90 डोके घ्यायचं, 90 गुणिले, आता इथे शेळी विचारले म्हणून एका कोंबडीला पाय किती असतात? 2 घ्यायचे. इथे जर कोंबडी विचारलं असतं तर शेळीचे 4 पाय घेतले असते. ठीक आहे. 9 दुनी 18, 180 झाले. आता हे जे 180 आलेलं आहे, म्हणजेच 180 पाय असं समजून चाला अंदाजे. हे 224 मधून वजा करा. 224 वजा 180 म्हणजेच 4, 12तनं 8 गेले, 4 उरले, परत 2तनं 2, म्हणजे इकडचा इकडे दिला, 2त 2 गेले 0, म्हणजे 44 आलं. या 44ला मित्रांनो जर 2 ने भाग दिला, बेकेवे बेकेवे बेकेवे, तर मित्रांनो किती आलं? सॉरी इथं थांबा. हा, 44ला जर 2 ने भाग दिला तर बेकेवे बेदुनी 4, बेदुनी 4, म्हणजेच मित्रांनो 22. ठीक आहे. 22 काय आले मित्रांनो? शेळी आलेले. शेळी. ओके, क्लिअर सर्वांना? क्लिअर का? काय केलं लक्षात घ्या. बघा, इथं 44ला 2 ने भाग दिला, 22 आलं, 22 शेळी. नेमकं काय केलेलं आहे? एका शेतकऱ्याकडे कोंबड्या आहेत आणि शेळी आहेत. त्या दोघांचे मिळून डोके किती आहेत? 90 सांगितले. म्हणून 90 गुणिले, इथं तुम्हाला शेळी विचारलं तर कोंबड्याचे 2 पाय घ्यायचे. जर तुम्हाला इथं कोंबड्या विचारलं असतं तर शेळीचे 4 पाय घेतले असते. ठीक आहे. म्हणजे 90 गुणिले 2 केलं, 180 आलं. मग 180 हे 224 पाय मधून वजा केलं. 224 पाय मधून वजा केल्यावर आलं किती? 44. 44 निम्म डायरेक्ट जर केलं तर 22 तुमचं उत्तर येत आहे. क्लिअर? सर्वांना क्लिअर का? क्लिअर का? ऑप्शन एक करेक्ट आहे. आता बघा, शेळी 22 आलं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला कोंबड्या विचारलं असतं तर तुम्ही 22 90 मधून वजा केलं तरी तुमचं उत्तर येते. 90 मधून जर 22 वजा केलं तर किती येतं? बघा, 90 वजा 22, 10तनं 2 गेले 8, इकडे 8 आला, झाले किती मित्रांनो? 3. 9तनं 3 गेले 6, म्हणजे 68 कोंबड्या आल्या. समजलं? 68 कोंबड्या असं पण करू शकता. एकदा समजलं असेल तर वाय पाठवा, म्हणजे पुढे जायला बरं पडेल आपल्याला. सांगा लवकर. सांगा लवकर. समजलं असेल तर वाय पाठवा, म्हणजे पुढे जायला बरं. सांगा, समजलं असेल तर वाय. येस, कोमल. ओके, पटापट सर्वांनी वाय पाठवायचा म्हणजे पुढे जायला बरं पडेल आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सांगा. या प्रश्नाचं उत्तर द्या लवकर, फास्ट फास्ट उत्तर आलं पाहिजे. लवकर, फास्ट.
वेळ लावायचा नाही रे, किती सोपा प्रश्न आहे. डायरेक्ट काय करायचं आहे, 28 आहे. म्हणजे एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळ्या आहेत. जर त्या सर्वांचे डोके म्हणजे शेळी आणि कोंबड्यांचे डोके किती आहे, 28 आहे. ठीक आहे, गुणिले व पाय 96 असतील तर एकूण शेळी किती. शेळी विचारले, कोंबड्याचे 2 पाय असतात, 2 घेतलं, 28 दोन्ही झाले किती, 56 झालं. म्हणजेच मित्रांनो हे 96 मधून जर वजा केलं 56 तर किती येते बघा. 7 न 6 गेले 0, 9 न 5 गेले 4, 40 ला जर तुम्ही 2 ने भागलं तर किती आलं, 20. 20 काय आलं मित्रांनो, शेळी आलं. समजलं, आन्सर काय आहे तुमचं, 20 शेळी. किती सोपं आहे, काय जास्त डोकं लावायची गरज आहे का मित्रांनो, सांगा. 20 ऑप्शन डी करेक्ट आहे. जास्त डोकं लावायची गरज आहे का, सांगा. क्लिअर, माझे आले आन्सर. ओके, आता जर तुम्हाला इथं शेळी किती आलं, 20 आलं बरोबर. टोटल किती होते मित्रांनो, 28 डोके होते. डोकं एकच असतं, ठीक आहे. मग 20 शेळी जर वजा केले या 28 मधून, 8 काय राहिलं, 8 कोंबड्या राहिलं. ठीक आहे, क्रॉस चेक करा, 8 कोंबड्या राहिल्या. क्रॉस चेक करायचं असलं तर बघा आपण कसं काढू शकतो. 96 पाय येते का बघूया. 8 कोंबड्या आहेत, 2 केलं 8 दोन्ही 16. ठीक आहे, 20 शेळी आहेत, 20 गुणिले 4, 4 दोन्ही 8 म्हणजे 80 आलं. 80 आणि 16 96, 96 पाय आले, आलं का. असं क्रॉस चेक करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर असं पण जमते ना. हा, 96 हा, कशाला तसं किचकट करू नका, किचकट करू नका. कधी कधी ते जमणार नाही. या पद्धतीने जावा ना, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. 28 डबल 56 केलं, 56 जर 96 मधून वजा केलं 40 आलं, 40 ला 2 ने भागलं 20 शेळी आलं. काय प्रॉब्लेम काय, ठीक आहे. इथं 2 कसं घेतलं एवढं लक्षात ठेवा. इथं शेळी विचारलं तर विरुद्ध काय, कोंबड्या, कोंबड्याची 2 पाय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न दिलेला आहे, एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत. जर त्या सर्वांचे डोके 48 व 146 पाय असतील तर एकूण शेळी किती, सांगा. सांगा. शंकर शिंदे 25. ओके, पटापट सर्वांचे मेसेज आले पाहिजेत, कमेंट. येस, ग्रेट. प्रदीप 25, ग्रेट. ओके, बघा 48 घेतलं, ठीक आहे, डोकी. ठीक आहे, कोंबड्या आणि शेळींची डोकी किती आहेत, 48 घेतलं. पाय घ्यायचं नाही, डोकी घ्यायचं. 48 डोकी घेतले. इथे विचारले शेळी, मग तुम्ही कोंबड्याचे 2 पाय घेणार. मग बघा 8 दोन्ही 16 ला 6, परत बेचोक 8, 8 आणि 1 9, 96 काय आलं मित्रांनो. 96 तुम्हाला 96 आलेलं आहे. ते 96 146 मधून वजा करा. 146 वजा 96 म्हणजेच किती आलं, 146 वजा 96 साईडला करून बघा. 146 वजा 96 म्हणजे 7 6 गेले 0, 14 9 गेले, 14 9 गेले, आले किती 5, 50 आलं. मग मित्रांनो 50 ला भागिले 2 करा. भागिले 2 केलं किती आलं, 25. 25 काय आहे मित्रांनो, शेळी आहे. ठीक आहे, शेळी 25 आहे, म्हणजेच तुमचा आन्सर आहे 25. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. बघा डोके आहेत ना, डबल करा. 96 आलं, 96 पायातून वजा करा. 146 वजा 96 केलं, आलं किती मित्रांनो, 50 आलं. 50च्या निम्म केलं 25. डायरेक्ट उत्तर येते, तोंड येते.
लेक्चर चालू होऊन जवळजवळ 10-1 मिनिटं झाली असती. ठीक आहे प्रदीप, 10-1 मिनिटं झाली. हे तुमचा आन्सर आहे. ओके. आता जर तुम्हाला विचारलं असतं मित्रांनो की कोंबड्या किती, डायरेक्ट तुम्ही 25 48 वजा जर 25 केलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळते. 48 वजा 25 केलं म्हणजे 8तून 5 गेले 3 उरले, 4तून 2 गेले 2, 23 काय मिळालं तुम्हाला? कोंबड्या मिळालं. ठीक आहे, असं पण करू शकता, कोंबड्या 23 मिळालं. ठीक आहे, क्लिअर? ओके. पण तुम्हाला इथं शेळी विचारलं त्यामुळे तुमचं उत्तर आहे 25. नेक्स्ट क्वेश्चन. हा, पुढचा प्रश्न. एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत. जर त्या सर्वांचे डोके 90 व 224 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? हा, प्रश्न वेगळा आहे. ठीक आहे, कोंबड्या किती विचारले, एकूण कोंबड्या किती? अगोदरच्या प्रश्नासारखा प्रश्न असं वाटेल तुम्हाला, पण वेगळा आहे. ट्राय करा, सर्व कन्सेप्ट क्लिअर करतोय. फटाफट सांगा. एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत. तर त्या सर्वांचे डोके 90 व 224 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? सांगा, एकूण कोंबड्या किती? बघा, एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत. तर त्या सर्वांचे डोके 90 व 224 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? तर मित्रांनो, एकूण कोंबड्या किती तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, मग काय करायचं? 90 डोके 90 घेतलं गुणिले. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, तुम्हाला कोंबड्या विचारलेल्या आहे. कोंबड्याचे 2 पाय घेणार आहे का? अजिबात नाही. तुम्ही घ्यायचं आहे कोणाचा? आता शेळी. शेळीला पाय किती असतात? एका शेळीला 4 पाय असतात. 90 गुणिले 4 केलं म्हणजे 9 चौक 36, 360 आलं. ठीक आहे, आता मित्रांनो यात 360 मोठी संख्या कुठली आहे? 360. मग 360 वजा 224 करायचं. मग 224 केलं किती येते बघा? 360 वजा 224 म्हणजे 10 4 गेले 6 आले. अच्छा, परत इकडे आला एक 2 आणि 1 3. 7 3 गेले 3 उरले. परत 3 2 गेले 1 उरला. 136. ठीक आहे, मग 136 ला मित्रांनो 136 भागिले 2 करा. 136 भागिले 2. ठीक आहे, अगोदरच्या प्रश्नामध्ये काही गोळ झालं. हा, 136 भागिले 2 करायचं. हा, म्हणजे बघा 136 भागिले 2, बेके बे, बेसक 12, उरले 1 82 16. म्हणजेच 68 काय मिळालं मित्रांनो? 68 तुम्हाला कोंबड्या मिळालेल्या आहेत. कोंबड्या. ठीक आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. समजलं? किती सोपं आहे, काय अवघड आहे का? 90 ला इथं कोंबड्या विचारले, शेळीचे 4 पाय, 9 चौक 36, 360 आपण केलं. 360 मधून 224 वजा केलं 136 आलं. 136 निम्म केलं 68, उत्तर आलं. ठीक आहे, क्लिअर? समजलं का सर्वांना? आता जर तुम्हाला इथं शेळी काढायचं असतं काय केलं असतं? तर 90 इथं 68 काय आले? कोंबड्या आलं. जर शेळी काढायचं असतं तुम्हाला तर 90 वजा 68 केलं तर मित्रांनो बघा 10 8 गेले 2 उरले. इकडे आच्याला 7 झाले. 9 7 गेले 2 म्हणजे 22 तुमच्या काय आले असते मित्रांनो? शेळी आले असते. ठीक आहे, या पद्धतीने. क्लिअर? क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन.
एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत, जर त्या सर्वांचे डोके 28 व 96 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? सांगा. एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत, जर त्या सर्वांचे डोके 28 व 96 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? किती? 8. ओके. लवकर लवकर. कोंबड्या किती? मगाशी सॉल्व्ह केलेला होता आपण प्रश्न हा शेळीच्या वेळेस. ठीक आहे. बघा आता कोंबड्या काढताना कसं करायचंय? 28 डोके आहेत, 28 घेतलं तर मित्रांनो कोंबड्या तुम्हाला दिलेल्या आहेत. एकूण कोंबड्या किती? शेळीचे किती पाय आहेत? 4. म्हणजेच 8 चोक 32 ला 2. परत बघा 4 दोन्ही 8, 8 आणि 3, 8 आणि 3 किती मित्रांनो? 11. किती आलं? 112. ठीक आहे, 112 आलं. मग परत मित्रांनो 112 मधून मोठी संख्या 112 आहे, मधून 96 वजा केलं तर 96 वजा केल्यावर किती आलं? 112 मधून 96 वजा केलं ते 12 आणि 4 16. बरोबर. म्हणजेच किती आलं? 16 आलं. 16 भागिले 2 केलं की 8 आलं. 8 काय आलं? कोंबड्या आलेल्या. कोंबड्या. ठीक आहे. समजलं? क्लिअर? 8 कोंबड्या आलेल्या आहे. क्लिअर का? म्हणजे बघा काय केलं? 28 ला गुणिले 4 केलं. 4 शेळीचे पाय, कारण कोंबड्या विचारले म्हणून शेळीचे पाय. 112. 112 मधून 96 वजा केलंय 16 आलं. 16चे निम्मा 8. 8 कोंबड्या. कन्सेप्ट तीच आहे. सेम मेथड तीच वापरायची आपल्याला. शेळी काढताना, कोंबडे काढताना, काही करताना तीच मेथड वापरायची आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे बघा. एका शेतकऱ्याने काही कोंबड्या व शेळी आहेत, तर त्या सर्वांचे डोके 48 व 146 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? ठीक आहे. आता मित्रांनो एवढी तुमची आज तयारी होणार आहे की झोपेत जरी तुम्हाला असा प्रश्न आला तरी तुम्ही सहज सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे. लगेच उत्तर आलं पाहिजे. आता तुम्हाला तुमचं प्रॅक्टिस झालेलं आहे, त्यामुळे पटापट उत्तर आले पाहिजे, वेळ न लावता. चला फास्ट सांगा काय उत्तर येईल. लगेच उत्तर आलं पाहिजे मित्रांनो, एवढा वेळ पण लावायचा नाही. ठीक आहे. कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे तुमची. सांगा. वेळ लावू नका मित्रांनो. लय वेळ लावताय तुम्ही. एकदा माहिती झाले, आयडिया माहिती झाले म्हटल्यानंतर पटापट उत्तर आले पाहिजे. येस. शंकर 23, प्रदीप 23. ग्रेट ग्रेट. बघा एका शेतकऱ्याकडे काही कोंबड्या व शेळी आहेत, जर त्या सर्वांचे डोके 48 व 146 पाय असतील तर एकूण कोंबड्या किती? म्हणजेच काय करणार? 48 ला कोंबड्या दिले, शेळीचे पाय 4, म्हणजेच 8 चोक 32 ला 2, हाच्याला 3 आलं. 4 चोक 16, 16 आणि 3, 16 आणि 3 किती झाले? 19. 192 आलं. मग मित्रांनो पुढे काय करणार? 192 मधून 192 मोठी संख्या आहे, त्यातून 146 वजा करणार. म्हणजेच बघा साईडला तुम्ही 192 मधून 146 वजा करा, म्हणजे 12तनं 6 गेले, 6 उरले, इकडे आजच्या आला 5 झाले. 9तनं 5 गेले, 4 उरले, एकातनं 1 गेले 0. म्हणजेच 46 ला भागिले 2 करा, म्हणजेच 23 आला. 23 काय आलेला आहे? कोंबड्या आलेल्या. समजलं? 23 काय आलेल्या आहेत? कोंबड्या आलेल्या.
तुमचा आन्सर असेल ऑप्शन डी करेक्ट आहे. क्लिअर? समजलं का? समजलं का? माझ्यामध्ये कोणाला काही शंका नसती, क्लिअर झाला असेल. ओके, क्लिअर? येस. मेसेज करत चला, पटापट मेसेज करायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आता काय दिलेलं आहे? एका शेतकऱ्याकडे काही बदके व काही गायी आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 45 व पायांची संख्या 140 आहे. तर शेतकऱ्याकडे किती बदके आहेत? शेतकऱ्याकडे किती बदके आहेत विचारलेला. सांगा, पटापट सॉल्व करा. एका शेतकऱ्याकडे काही बदके व काही गायी आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 45 व पायांची संख्या 140 आहे. तर शेतकऱ्याकडे किती बदके आहेत? सांगा. लवकर पटापट आन्सर आलं पाहिजे बाबा. प्रदीप, कोमल, ओके. बघा, डोके किती आहेत मित्रांनो? डोक्यांची संख्या आहे 45. 45 घेतलं. तुम्हाला काय दिलेलं आहे मित्रांनो? किती बदके, हे लक्षात ठेवायचं. बदक्याला पाय 2 असतात. ठीक आहे. मग इथं काय दिलेलं आहे? बदके आणि गायी आहेत. मग बदकेच्या विरुद्ध काय आहे? इथं गायी दिलेला आहे. म्हणजेच गायीला पाय किती असतात? 4. मग डायरेक्ट बदके विचारले ना तर गायी घ्यायची. गायीचे पाय किती? 4. म्हणजेच 4 पंचे 20, 4 चौक 16, 16 2 18, 180 आलं. 180 तुम्हाला काय मिळालं मित्रांनो? 180 जे मिळालेलं आहे, ठीक आहे, त्यातून 140 वजा करा. 180 वजा 140, 140 काय वजा करतोय? पाय वजा करतो. म्हणजे किती आलं? 40. 40 भागिले 2 केलं की 20 तुम्हाला काय मिळालेले आहे? बदके मिळालेले आहेत. भागिले कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, सांगायची काय गरज नाही. 40 आहे, 40ला 2 ने भागलं म्हणजे बेके बे, बे दोन्ही 4, शून्यवरती 20. ठीक आहे. भागायला तुम्हाला जमतं. 40च्या निम्म केलं तरी चालेल. 40च्या निम्म 20, 20च्या निम्म 10 असं. ठीक आहे. समजलं? बदके किती आलं? 20. म्हणजे तुमचा आन्सर काय? 20. ऑप्शन ए करेक्ट आहे. क्लिअर? जर तुम्हाला इथे विचारलं असतं मित्रांनो गायी किती, ठीक आहे, हे 20 तुम्ही 45 मधून जर वजा केलं, ठीक आहे, हे 20 वजा केलं 25 तुम्हाला गायी मिळालं. हा, ऐश्वर्या 20 करेक्ट. 20 बरोबर आहे. 25 तुम्ही गायी सांगितलं. ठीक आहे, गायी 25 सांगितलं. तुम्हाला विचारले बदके. समजलं? 20. कन्फ्युजन नको. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. सॉरी, चुकले सर माझे. हा, काळजीपूर्वक, म्हणून तुम्हाला सांगितलं जास्तीत जास्त उदाहरणं घेतोय. काळजीपूर्वक सोडवा. ठीक आहे, काळजीपूर्वक सोडवा. चला, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय. आता इथं कन्फ्युजन करू नका. इथं कन्फ्युजन करून घेऊ नका. आता सांगा. आता सांगा काय उत्तर येते. फास्ट, मी एका साईडला सरकतो, तुम्ही ट्राय करा. सांगा काय येते उत्तर. एका शेतकऱ्याकडे काही बदके व काही गायी आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 45 व पायांची संख्या 140 आहे. तर शेतकऱ्याकडे किती गायी आहेत? डी 25. ओके, तुम्हाला आयडिया आलेली आहे आता. ठीक आहे, आयडिया आलेली आहे. म्हणजे बघा, 45 डोकी घेतलं, तुम्हाला विचारले काय? गायी विचारले. तर बदकाला पाय किती असतात? विरोधी. बदकाला पाय किती असतात? गायी आणि बदकच आहेत. बदकाला पाय 2 असतात. म्हणजेच 45 दोन्ही 90 घेतलं. ठीक आहे. मग मित्रांनो 140 मधून 90 वजा करणार.
140 मधून 90 गेले किती आलं 50 आलं. 50ला जर 50च्या निम्म केलं म्हणजे भागिले 2 केलं तर 25 आलं. म्हणजे तुम्हाला गायी मिळालेल्या आहेत किती 25. ठीक आहे 25 गायी. ऑप्शन डी करेक्ट आहे. कन्सेप्ट क्लिअर करतोय म्हणून मी जास्तीत जास्त उदाहरण त्या पद्धतीचेच तर वेगवेगळे उदाहरणं घेतोय. ठीक आहे प्रॅक्टिस महत्वाचं आहे म्हणून. हा सांगा एका जंगलात काही मोर व वाघ आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 35 आहे व त्यांचे एकूण पायांची संख्या 110 आहे तर एकूण वाघांची संख्या किती सांगा एकूण वाघांची संख्या किती. लवकर फास्ट कमेंट आले पाहिजे फास्ट कमेंट आल्या पाहिजेत सांगा लवकर चला. आता कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे मित्रांनो. सांगा एका जंगलात काही मोर व वाघ आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 35 आहे व त्यांच्या एकूण पायांची संख्या 110 आहे तर एकूण वाघांची संख्या किती. ओके 20 ओके यस करेक्ट ओके. ओके बघा 35 डोके घ्यायची 35 डोके घेतलं. आता बघा मित्रांनो तुम्हाला कोणाचं विचारलंय एकूण वाघांची संख्या किती म्हणजेच मोराला पाय किती असतात 2 म्हणजे 35 दोन्ही झाले किती मित्रांनो 70 म्हणजेच 110 पायातून 70 जर वजा केले तर किती आले 70 वजा केल्यावर 40 आले. 40च्या निम्म 20 उत्तर आहे ठीक आहे 20 उत्तर आहे म्हणजे वाघ किती आहेत 20. तोंडी उत्तर येत आहे. प्रॅक्टिस झालं ना मित्रांनो तोंडी उत्तर देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे प्रॅक्टिस महत्वाचं आहे. बघा तोंडी उत्तर कसं 35 दुनी 70 ठीक आहे. आपल्याला कोणाचं वाघाचं विचारले 35 दुनी 70 70 110 मधून 70 वजा केले 40 निम्म 20 उत्तर आलं. तोंडी उत्तर देऊ शकता. ठीक आहे प्रॅक्टिस झाल्यावर क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा एका जंगलात काही मोर व वाघ आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 35 आहे व त्यांचे एकूण पायांची संख्या 110 आहे तर एकूण मोरांची संख्या किती. तर एकूण मोरांची संख्या किती सांगा पटापट. 35 उत्तर मोरांची संख्या विचारलेला आहे 15 यायला पाहिजे उत्तर 15 यायला पाहिजे 35 कसं. चला सांगा लवकर. काही तुम्हाला असं प्रश्नामध्ये जर काही गुराखी आणि काही गायी दिलं तरी तुम्ही उत्तर काढू शकता कारण गुराखीला 2च पाय असतात माणसाला 2च पाय असतात. ठीक आहे म्हणजे मोराच्या जागी जर गुराखी दिलं आणि असं सांगितलं की काही गुराखी वाघांना सांभाळत आहेत. वाघ आणि गुराखी यांच्या पायांची संख्या ठीक आहे यांच्या पायांची संख्या 35 आहे सॉरी यांच्या डोक्यांची संख्या 35 आहे आणि यांच्या पायांची संख्या 110 आहे तर गुराखीचे एकूण गुराखी किती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे पण कसाही विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे मोरला जसं 2 पाय तसं गुराखीला पण 2च पाय आहेत. ठीक आहे येस ऐश्वर्या माळे ओके. बघा मोर व वाघ आहेत त्यांच्या डोक्यांची संख्या 35 आहे म्हणजे 35 घेतलं ठीक आहे बघा काय करते 35 घेतलं गुणिले तुम्हाला कुणाचं विचारलंय तर मोराच म्हणून काय घेतलं वाघाला किती पाय असतात 4 हे माहित पाहिजे मित्रांनो बेसिक माहिती पाहिजे नाही तर म्हणाल तुम्ही वाघाला 2च पाय असं म्हणून चालणार नाही. तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे कोणाला किती पाय आहे. ठीक आहे तुम्हाला विचारलं हत्तीला तुम्ही 2 पाय म्हणू शकत नाही हत्तीला 4 पाय हे तुम्हाला नॉर्मल आहे बेसिक आहे माहिती पाहिजे. ठीक आहे 35 बघा 4 पंचे 20 ठीक आहे 4 त्रिकोण 12 12 2 14 140 ठीक आहे 140
वजा 110 आले किती मित्रांनो 30. 30 भागिले जर 2 केलं तर आलं 15. 15 काय मिळालं तुम्हाला मोर 15 मिळाले. ठीक आहे, म्हणजेच आन्सर 15. ऑप्शन सी करेक्ट आहे. समजलं का? क्लिअर? तर मित्रांनो, आपण काल हस्तांदोलन बघितलं, आज डोके व पाय बघितलं. क्लिअर झाला असेल, कोणाला काही अडचण नसेल तर मित्रांनो, जर तुम्हाला खरंच लेक्चर आपले आवडत असतील, ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा. सांगा SJN अकॅडमीच्या ॲपवरील कोर्स घ्यायला. ठीक आहे, सजेस्ट करू शकता. तर तुम्हाला जर बेनिफिट मिळत असेल तुमच्या मित्रांना नक्की सांगा. ठीक आहे, आणि मित्रांनो बाकीचे रेकॉर्ड लेक्चर आहे ते पण बघून घ्या, कारण मिस करू नका. जेवढं आणि कुठेही काय अडचण आली लेक्चर बघताना, रेकॉर्ड लेक्चर बघताना, डायरेक्ट कॉल करा. ठीक आहे, रिझल्ट कसल्याही परिस्थितीत आला पाहिजे त्यासाठी जेवढं काही तुम्हाला करता येईल, ठीक आहे, आणि मला तुम्हाला मदत करता येईल तेवढं आपण प्रॉपर करणार आहोत. ठीक आहे, सांगा आजचं लेक्चर कसं वाटलं? डोके व पाय डोक्यामध्ये घुसलं का? ठीक आहे, डोके व पाय डोक्यामध्ये घुसलं का सांगा मला. ठीक आहे, क्लिअर? कालचं हस्तांदोलन पण क्लिअर झालं असेल, आजचे डोके व पाय पण क्लिअर झाला असेल. कमेंट कन्सेप्ट क्लिअर का? प्रश्न कसे जरी आले तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकला पाहिजे. येस क्लिअर टॉपिक. येस क्लिअर टॉपिक. ओके चालेल. चला तर मित्रांनो, आजचे दिवस एवढंच लेक्चर, डोके व पाय कम्प्लीट. चला, बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके चालेल, धन्यवाद, बाय, हॅव अ नाईस डे.